नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी बाळासाहेब देफळे तुमचं स्वागत करतो. आज आपण RRBचा फॉर्म कसा भरायचा, पूर्ण फॉर्म हे शिकणार आहोत. ह्यावर्षी RRBच्या वॅकन्सीज खूप जास्त निघलेल्या आहेत ॲज कम्पेअर टू मागच्या वर्षी 8,000 वॅकन्सीची नोटिफिकेशन आलं होतं. यावर्षी 10,000 प्लस 600 काहीतरी वॅकन्सी आहेत, म्हणजे जास्त वॅकन्सी आहेत. महाराष्ट्रासाठी सुद्धा त्यातल्या त्यात जवळपास 400 प्लस वॅकन्सी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एकट्या बँकेच्या आहेत. विदर्भ कोकणच्या अजून रिपोर्ट केलेला नाही. तर आज आपण डिटेलमध्ये फॉर्म नेमका कसा भरायचा हे बघणार आहोत. त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला बघा आपल्याला गुगलवरती जावं लागेल. त्यामध्ये वेबसाईट आहे बघा, www.ibps.in ही वेबसाईट आहे. किंवा तुम्ही फक्त ibps.in टाकलं तरी पण गुगलवर पहिलंच टॅब तुम्हाला त्याचं ओपन होऊन जाईल. याच्यामध्ये गेल्यानंतर इथं डाव्या साईडला बघा कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस RRB आहे, रिजनल रुरल बँक. याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करावं लागेल. त्यानंतर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस रिजनल रुरल बँक फेज 10 म्हणजे आता ही 10वी नोटिफिकेशन आतापर्यंतची निघलेली आहे. आणि 10 मध्ये मला वाटतं आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त वॅकन्सीज आणि सगळ्यात जास्त बँका पार्टिसिपेट ह्यावेळेस 43 झालेले आहेत. आणि सगळ्यात जास्त वॅकन्सी सुद्धा ह्यावेळेसच निघालेले आहेत जर तुम्ही मागचे बघितले तर. त्याच्यानंतर एक नवीन टॅब इथं ओपन होईल. ठीक आहे, नवीन टॅब ओपन झाल्यानंतर इथं ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी एक सेपरेट लिंक आहे. ऑफिसर स्केल 1 साठी सेपरेट आहे, स्केल 2 आणि 3 साठी सेपरेट आहे, आणि ॲडव्हर्टाइजमेंट बघण्यासाठी एक सेपरेट आहे. अशा 4 लिंक आहे. तर आपण सुरुवातीला मल्टीपर्पजचा म्हणजे क्लेरिकल लेवलचा फॉर्म सुरुवातीला आपण इथं फिलअप करणार आहोत. बघा आता हे नवीन टॅब ओपन झाल्यानंतर ह्या टॅबमध्ये आता आपण नवीन रजिस्ट्रेशन याच्यामध्ये करणार आहोत. आता आपण फॉर्म जो आहे आकाश सरांचा भरू. ठीक आहे, फॉर्म शक्यतो कॅपिटल लेटरमध्ये भरा. बघा स्पेलिंग इथं सुरुवातीला आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे आकाश. पुन्हा एकदा हे नाव आपल्याला कन्फर्म करायचं आहे, सेम स्पेलिंग त्याच्यामध्ये आली पाहिजे, चुकू नये तुमचं नाव. म्हणून ही जी पहिली इन्फॉर्मेशन असते तुम्हाला एडिट करता येत नाही, पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन याच्यासाठी करावं लागतं अदरवाईज जर काही चुकलं तर. म्हणून इथं रिपीट माहिती त्यांनी परत विचारलेली. म्हणजे फर्स्ट नेम 2 वेळा आहे, मिडल नेम DIGAMBR. म्हणजे फर्स्ट नेम झाल्यानंतर आपल्याला इथं वडिलाचं नाव फुलफिल करायचं आहे. त्यानंतर लास्ट नेम आपल्याला इथं भरायचं आहे, 2 वेळा सगळं आहे. ठीक आहे, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे 702020034337. मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला परत टाकायचा आहे हा 2 वेळा, म्हणजे चुकणार नाही याच्यासाठी हा A दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर मेल ID सुरुवातीला तुम्हाला डोमेन नेमच्या अगोदरची माहिती म्हणजे आपलं डोमेन नेमच्या अगोदरचा मेल ID फक्त टाकायचा आहे. काय मेल ID? AKSH 916 आकाश 916 आता हे फक्त यांचा ID झाला. त्यानंतर पुढे डोमेन आहे, डोमेन नेम आपल्याला इथून सिलेक्ट करायचं. जसं इथं gmail.com आहे त्यांचा, म्हणून जीमेल घेतला. म्हणजे आता माझा मेल ID आहे BALKRUSHN89 च्या पुढची माहिती तिथं ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा हा ईमेल ID पूर्ण विथ डोमेन नेम आपल्याला इथं टाईप करायचा आहे, आकाश 91688@gmail.com. जर याच्यात चुकलेलं असेल तर मग ते घेत नाही, ते एरर दाखवतं त्याच्यामध्ये. पुन्हा इथला हा कॅप्चा ॲज इट इज म्हणजे जसं स्मॉल लेटर असेल तर स्मॉल लेटर, कॅपिटल असेल तर कॅपिटल लेटरमध्ये टाकायचं आहे. मग हे सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर
आपल्याला एक मेसेज येतो, याच्यामध्ये काही चेंजेस करता येत नाही अशी इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलेली आहे. आता आपलं रजिस्ट्रेशन झालं, हे एक तर तुम्ही लिहून ठेवा. कधी कधी काय होतं, फॉर्म जास्त फिलअप करत असल्यामुळं, विद्यार्थी जास्त फॉर्म फिलअप करत असल्यामुळं हे जे तुमचं डिटेल आहे, मेसेज तुम्हाला लवकर येत नाही. म्हणून सुरुवातीला तुम्ही एक त्याचा फोटो काढून ठेवा, जेणेकरून जर मेसेज आला नाही तरी आपण, जर आपलं हे सेशन एक्सपायर झालं तर हे लॉग इन आय डी, तर लॉग इन आय डी दिलेला आहे हा 2100609888 आणि हा पासवर्ड आहे. मग हे पासवर्ड आणि लॉग इन आय डी आपण याचा वापर करून फॉर्म पुढे कंटिन्यू करू शकतो. आता प्रश्न असतो, फॉर्म मध्ये फोटो अपलोड करायचा आहे. सुरुवातीला फोटो आणि साइन अपलोड करावं लागते. आता याच्यामध्ये इथं मी तुम्हाला फोटो दुसरा एक एडिट करून दाखवणार आहे. फोटो कसा एडिट करायचा बघा. आता बघा, आपण फोटो एडिट कसा करायचा हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. हा आता आम्ही पेंटमध्ये एक असा ब्लँक फोटो, आता सध्या कोणाचा हा फोटो घेतलेला नाही आपण, सरांचा ऑलरेडी थोडासा एडिट करायचा आहे, बाकी काही नाही. ब्लँक फोटो घेतला म्हणजे ठेवला उलटा, पासपोर्ट साईज फोटो आहे हा. आणि याला आपण असं घ्यायचं थोडंसं कॉर्नर. मी काय केलं, सिलेक्ट वरती गेलो, इथं सिलेक्ट वर क्लिक केलं, राईट क्लिक. त्यानंतर पुन्हा याला आपण लेफ्ट ॲरो म्हणजे लेफ्ट की आपण दाबून धरून माऊसचा याला हे कर्सर थोडंसं खाली पुढे आणायचं. मग हे क्रॉप होतं बघा. हे क्रॉप झाल्यानंतर आता हे जी साईज होती 2.7 MB इथं तुम्हाला दिसत असेल, 2.7 MB. आता याला काय करायचं, आपण याला क्रॉप केल्यानंतर मी फाईलमध्ये गेलो, फाईलमध्ये जाऊन न्यू म्हटलं, न्यू मध्ये जाऊन हे डोंट सेव्ह केलं आणि हे कंट्रोल एक्स केलेलं जे होतं इमेज, ती मी कंट्रोल व्ही करून इथं पेस्ट केली. आता मला माझा हा फोटो दिसतोय. जर रोटेट करायचं असेल तर इथं रोटेट ऑप्शन आहे, ते रोटेट पण करू शकता. मी काय करतोय, आता हे थोडंसं वेगवेगळं राहिलंय चित्र विचित्र, हे काढून टाकण्यासाठी थोडं फोटोच्या साईडला मार्जिन असतंच आपल्याकडं. मग तेच घेतोय पुन्हा बघा, पूर्ण फोटो म्हणजे सगळा क्रॉप केला आणि जसंच तसा कंट्रोल एक्स करून याला पुन्हा कंट्रोल व्ही केलं, पेस्ट करून टाकलो. ठीक आहे. आता इथं फाईलमध्ये जाऊन याला मी सेव्ह ॲज करतो JPG फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, JPG फॉर्मॅटमध्ये डेस्कटॉपवरती सेव्ह करतो, न्यू डेमो म्हणून. ठीक आहे, डेमो म्हणून. आता याला मी सेव्ह केलं. याची साईज बघा किती झाली, 286 झाली. पण तुम्ही इथं बघा, हे 12.5% आहे. झूम जर केलेला तर हा फोटो ॲक्च्युअल फोटो एवढा आहे 100%. म्हणून याची साईज आहे ना 286 झाली. आता मला थोडीशी कमी करायची, साईज याची 20 ते 50 मध्ये लागते. म्हणून मी काय केलं, पर्सेंटेज पिक्सलमध्ये जायचं नाही आपण, पर्सेंटेजमध्ये. आता मी काय केलं, कुठे गेलो तो तुमच्या लक्षात येणार नाही लवकर, रिसाईजमध्ये गेलो. रिसाईजमध्ये जाऊन इथं पर्सेंटेज जे आहे ते पर्सेंटेजमध्ये मी काय केलं, आता जर 50% केलं तर 143च्या जवळ जाईल. म्हणून मी काय करतो, डायरेक्ट 25%वर आणतो. अप्रॉक्सिमेटली 25%वर केल्यामुळे काय झालं, 19.7 झालं. मला 20 आणि 50 kbच्या मध्ये लागतं. मग मी याला काय करतो, कंट्रोल झेड करतो आणि याला सेव्ह करतो पुन्हा. यस, म्हणजे जसं तसा राहील तो. कंट्रोल झेड म्हणजे काय केलं, अनडू केलं आपण त्याच्यामध्ये, म्हणजे जे बारीक केलं होतं त्याला ॲज इट इज ठेवलं आपण. ठीक आहे, कंट्रोल झेड करून आणि पुन्हा एकदा रिसाईज करायला गेलो, पर्सेंटेजमध्ये गेलो. 25 केल्यामुळे 19 झालं होतं बरोबर. तर मी काय करतो, इथे 40 करतो फक्त. आता 40 केल्यावर बरोबर 49.8 आलं. हे पण थोडं जास्त झालं. म्हणून परत एकदा मी याला कंट्रोल झेड करतो आणि सेव्ह करतो. म्हणजे 25 पण चालत नव्हतं, 40 पण चालत नाही. मग आता मात्र मी काय केलं, 35 किंवा 30 ठेवलं, 100% आपलं मॅच होऊन जाईल. जर 30 ठेवलं, 35 ठेवलं तर 37 आलं होते. मग आता हा फोटो झाला माझ्यासाठी इलिजिबल. हा डायरेक्ट मी आता अपलोड करू शकतो डायरेक्टली आपल्या वेबसाईटवरती. आता परत एकदा दुसरं, आता हे झालं तुमचा फोटो. आता साईन बघा, आता ही साईन आहे, सरांची साईन केलेली आहे. हा फोटो झाला एडिट. ठीक आहे. आता साईन 1 मिनिट डाउनलोड होते फक्त. साईन पण आपल्याला ह्याच पद्धतीने क्रॉप करायची आहे. थोडा वेळ लागतोय, होईल एक 10-15 सेकंदात होऊन जाईल. हे बघा, आता ही साईन आहे. आली का आपल्या ब्राउझर, आली साईन.
आता साईनला सुद्धा मी सेम पद्धतीने हँडल करेल बघा. इथे सिलेक्ट मध्ये जाईल. सिलेक्ट मध्ये गेल्यानंतर हे लेफ्ट साईडचा ॲरो आपण लेफ्ट साईडचं बटन आपण दाबून धरायचं आणि याला थोडं कर्सरने इकडे तिकडे सरकवून जेवढी साईन आहे तेवढी फक्त कट करून घ्यायची, क्रॉप करून घ्यायची थोडक्यात. किंवा तुम्ही इथे जाऊन क्रॉप पण करू शकता. बहुतेक सॉरी रिसाइज मध्ये नाही आहे, इथं क्रॉप ऑप्शन आहे बघा. ठीक आहे, एक सेकंड. इथं पण हे ॲरो असतं. इथं जाऊन पण तुम्ही डायरेक्टली असं त्याला क्रॉप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याला कंट्रोल ऑल केलं. आता कंट्रोल ऑल केल्यानंतर क्रॉप येतं बघा. ठीक आहे, क्रॉप म्हटल्यावर पण तेच येतं. तुम्हाला लेफ्ट साईडचं बटन दाबून धरावं लागतं आणि जेवढी साईन आहे तेवढी डायरेक्ट घ्यावी लागते धरून. मग त्याच्यापेक्षा सिलेक्ट केलेलं कधीही चांगलं आहे. आणि याला कंट्रोल एक्स केलं. पुन्हा एकदा काय केलं, फाईलवर गेलो, न्यू म्हटलं, म्हणजे जुनं आपल्याला पान नको आहे, आता नवीन पान घेतलं आपण, इथं पेजेस घेतलं, कंट्रोल व्ही केलं. आता हे 100% एवढी मोठी साईन झाली आपली. आणि खाली पण सगळं व्हाईटवालं भरपूर सारा पेज मोठा आलाय. तर हा पेज मी अगोदर बारका करून घेतो बघा. या कर्सरने असा बारका करून घेतला. आता ह्या साईनला मी सेव्ह ॲज करतो बघा. फाईल सेव्ह ॲज JPG. आता हे पण मी डेस्कटॉपवर ठेवणार आहे. डेस्कटॉपवर आपण याला सेव्ह करू डेमो साईन. डेमो साईन SIGN डेमो साईन म्हणून याला सेव्ह केलं डेस्कटॉपवर. पण याची साईज आली बघा 478 KB. मग याला पुन्हा रिसाईज करेल मी. अगोदर तुम्हाला जर वाटलं ही साईन खूपच म्हणजे आपल्याकडून इथं कटसाठी जादा स्पेस सुटलेला आहे बघा, थोडासा सुटला होता, मी त्याला काय केलं, कमी केलं. अजून एकदा पाहिजे तर सिलेक्ट करून बघा, याला असं सिलेक्ट करून जेवढी साईज आहे तेवढंच कंट्रोल एक्स करून कंट्रोल व्ही केलं. आणि हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे आपला, हा आपण एक्स्ट्राचा पार्ट पुन्हा एकदा इथे काय केला, कमी करून टाकला आणि साईजच ठेवली फक्त आणि कंट्रोल एस करून टाकलं. थोडंसं 369 झालं, 400च्या वरती होतं. आता हे 10 ते 20 KB मध्ये आपल्याला साईन लागते. पुन्हा इथं पर्सेंटेज टाकून बघू, 15 टाकलं. 15 टाकल्यावर किती झालं, कंट्रोल सेव्ह केलं तर 14 झालं बघा. 300 होतं, डायरेक्ट 14 झाला. तर 100%वर अशी साईन दिसते. आता मला सांगा, 300 होतं 14, आपल्याला किती पाहिजे असते, 10 ते 20 पाहिजे असते, बरोबर आकाश सर? मग 10 ते 20 म्हटल्यानंतर झाली तुमची साईन रेडी. 14.2 आली ना ही आपली, म्हणजे रेडी झाली. हां, मग अशा पद्धतीने ही साईन पण तुमची तयार झाली. आता आपल्याला फॉर्मकडे जायचं आहे. फॉर्मकडे जात असताना ठीक आहे, एक सेकंड. क्रोम का दिसत नाही याच्याबद्दल? फॉर्मकडे आपण आता परत रिव्हर्स आलेलो आहे. आता हा फॉर्म आपण पुन्हा कंटिन्यू भरणार आहोत. त्याच्या अगोदर एक 2 मिनिट फक्त. आता ॲक्च्युअल आकाश सरांचा फोटो पण मला थोडासा एडिट करायचा आहे, तो करून घेतो मी एका सेकंद. आता सरांचा फोटो रोटेट करावा लागेल सुरुवातीला. नंतर थोडासा क्रॉप करावा लागेल हलका. एकदा का 20 ते 50 KB मध्ये फोटो आला आणि JPG मध्ये तुम्ही सेव्ह केलेला असेल तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम याच्यामध्ये येणार नाही. आणि मला वाटतं फोटो सेव्ह करत असताना याच्यामध्ये स्पेस ठेवायचा नाही. फोटोमध्ये नावामध्ये नाव टाकत असताना आपण टाकतो ना आकाश स्पेस थोरात, तर तसं करायचं नाही. आकाश थोरात कंटिन्यू टाकायचं.
त्याच्यामुळं तुम्हाला कधी कधी एरर येऊ शकतो, कधी कधी म्हणजे नेहमीच एरर येतो, नेहमी लक्षात ठेवा. स्पेस फक्त त्याच्यामध्ये नको आहे आपल्याला. ठीक आहे, आता आपण फोटो सिलेक्ट करू आणि फोटोला अपलोड करतो इथं. वीस ते 50 मध्ये झाल्यानंतर पिक्सलला बघायची गरज नाही. पिक्सल तुमचं काहीही असलं तरी चालेल. एकदा 20 ते 50 KB, फक्त एकदम ब्लर फोटो नको आहे. तुम्हाला दिसताना ते कळतंय की ब्लर फोटो नको आहे म्हणून. ठीक आहे, हे आता सरांचा फोटो आणि हे डाउनलोड केल्यानंतर नेक्स्ट म्हणायचं. एकदम ब्लर फोटो नको आहे, कसा क्लिअर दिसतोय सरांचा फोटो, एकदम क्लिअर पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथून पुढे माहिती भरावं लागते पूर्ण. बघा, हे प्रॉपर भरायचं. आपली कॅटेगरी कुठली, जनरल आहे, EWS आहे, OBC आहे, ST आहे का SC आहे. ठीक आहे, आता सरांचं मी SC कॅटेगरी करतो इथं सध्या. वा, आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी. जर डिसॅबिलिटी असेल तर यस म्हणायचं. सरांना कुठली डिसॅबिलिटी नाही आहे म्हणून नो करून टाकू आपण. जर असेल तर इथं त्याचे ऑप्शन येतात, ते ऑप्शन तुम्हाला भरावे लागेल. ठीक आहे, आता याच्या प्रत्येक टॅबवर चेक करत चालायचं. आता इथं काहीच होत नाही कारण हे डिसॅबिलिटीचा पार्ट आहे. इथं पण काहीच होत नाही, इथं पण काहीच होत नाही. बघा, इथं सुद्धा काही होत नाही. क्लिक होत नाही म्हणजे काही होत नाही म्हणजे क्लिक होत नाही, कारण हे सगळे डिसॅबिलिटीचा पार्ट आहे. कोणती डिसॅबिलिटी आहे, किती टक्के आहे, काय काय आहे, सर्टिफिकेट आहे का. आता इथं बघा काय आले, आर यू चाइल्ड और फॅमिली मेंबर ऑफ दोज हू डेड इन 1984 राईट्स. आता राईट्सचा वगैरे आपल्याकडे काही संबंध आलेला नाही, त्यामुळे ते काही बघायचं नोच करावं लागतं. ते रिलीजन यू बिलॉंग म्हटलंय, जी रिलीजन असेल आपलं ते टाकायचं. इथं डू यू बिलॉंग टू रिलिजियस मायनॉरिटी, तर मायनॉरिटी नाही. मायनॉरिटी मला वाटतं फक्त जैन, शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन बहुतेक एवढे 4 मायनॉरिटीमध्ये येतात. तुम्हाला ते माहीतच असेल, समजा तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहे की नाही, तर ते आपल्याला आपली माहिती आता ती तुम्हाला तुमच्या पद्धतीने टाकावं लागेल. एक सर्व्हिसमॅन आहे का, तर नो. ह्या प्रत्येकावर क्लिक करायचं आणि बघायचं. आर यू डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन. आता एक सर्व्हिसमॅन आहे का म्हटलं त्यांनी, तर डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन आहे का, तर नाही आहे. आता हे एक्स सर्व्हिसमॅनसाठी किती सर्व्हिस केली हे तरी तर काही भरायची गरज नाही. गव्हर्नमेंट जॉब किंवा एक सर्व्हिसमॅन असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब पुढे जॉईन केला का म्हटलं, तर नो म्हणायचं, कारण आता एक सर्व्हिसमॅन नाहीच आहे ना आपण. हे सगळे एक सर्व्हिसमॅनचे कॉलम होते. आता काय म्हटलंय, आर यू अ डिपेंडंट ऑफ सर्व्हिसमॅन किलेड इन ॲक्शन DXS म्हटलंय, तर याच्यामध्ये नाही. आपलं काही सर्व्हिसला नसल्यामुळे हे आपण सगळं नो केलं. बघा, वरती घेतो पुन्हा. आता इथं काय दिलेलं आहे, आर यू सिकिंग रिलॅक्सेशन विडो डायव्हर्स वुमेन ज्युडिकली सेपरेटेड. हे जर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. हॅव यू ॲपियर कॉमन रिटर्न अर्लियर. तुम्ही एक्झाम दिल्या होत्या का, यस, तर इथं सरांनी दिल्या होत्या म्हणून यस म्हणायचं. जर दिल्या नसेल तर नो म्हणायचं. हाऊ मेनी अटेम्प्ट्स म्हटले, किती अटेम्प्ट्स केले, 4 अटेम्प्ट केले. ठीक आहे, सिलेक्ट द अटेम्प्टेड अर्लियर म्हटलंय. 9 नाही होत ना, कंट्रोल करून सिलेक्ट केले बघा मी 4. हे कंट्रोल दाबून पण सिलेक्ट करू शकता किंवा लेफ्ट की दाबायचं माऊसचं, लॅपटॉपचं लेफ्ट कर्सर आणि दाबून धरून राईटनं फक्त खाली ओढायचं. तर हे असे सिलेक्ट केले मी 4. त्यानंतर नॅशनॅलिटी कुठली आपली, इंडियन आहे म्हणून इंडियन केलं. कारण तुम्ही दुसऱ्या कंट्रीचे असेल तर तिथं मेन्शन करा, पाकिस्तान, नेपाळ कुठले आहेत तिथले. त्यानंतर इथं स्टेट टाकायचं. MAH टाकलं की महाराष्ट्र येतं, हे बघायचं. कधी कधी आपण महाराष्ट्र टाकतो आणि असं ॲरो दाबतो खालचा, म्हणून जर तुम्ही डाऊन ॲरो दाबला तर मणिपूर येऊन जातं पुन्हा. त्याच्यामुळे इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं क्लिक करायचं साईडला आणि पुन्हा मग इथं चेक करायचं सेंटर फॉर एक्झामिनेशन प्रिलिमिनरी. तर इथं मी लातूर घेतले आणि मेन्स एक्झामिनेशनसाठी नागपूर, औरंगाबाद, पुणे आहे. तर कोणतं घ्यायचं तुमच्यासाठी, पुणे घेऊ. ठीक आहे, चला पुणे घ्या म्हटले सर. तुम्हाला जे आवडेल ते घ्या. नातेवाईक असेल, काही सोय असेल राहायची, जायची, यायची, तर मग अशा केसमध्ये तुम्ही औरंगाबाद घेऊ शकता. ठीक आहे, नागपूर खूप लांब होईल, तिकडे जायला रूटिंग नसते. आता इथे दिलंय, आय इंटेंड टू ब्रिंग द फॉलोइंग ID व्हेन अपिअरिंग द एक्झामिनेशन. आता हा कॉलम आतापर्यंत कधीच आला नव्हता. हा कॉलम फर्स्ट टाइम इथं आलेला आहे की तुम्ही कोणतं ID घेऊन जाणार म्हणून. आय हॅव कन्फर्म द नेम ऑन दिस ID अँड ॲप्लिकेशन एक्झॅक्टली मॅच म्हटलंय.
म्हणजे आतापर्यंत हा कॉलम आलेला नव्हता, फक्त आधार कार्ड आहे का तुमचं येस ऑर नो टाकायचं होतं, पण ह्यावेळेस यांनी आत्तापासूनच आयडी विचारलं, कोणता आयडी तुमच्याकडे आहे, कोणता आहे तुमच्याकडे आकाश सर? आधार कार्ड. आता आधार कार्ड यांच्याकडे आहे आणि ह्या आधार कार्डवर सेम नाव आहे जे आपण फॉर्ममध्ये भरलेलं आहे, तर ह्या आयडीचा नंबर आपल्याला इथं मेन्शन करायचा आहे, पण याला रेड मार्क नाही आहे बरं का, नेहमी लक्षात ठेवा. फक्त येस केलं आहे आपण, हे रेड नाही आहे म्हणजे कंपल्सरी नाही आहे हे, पण तरी पण आपण असेल आपल्याकडे जर सेम नावाचं तर डॉक्युमेंट आपण ते टाकून देऊ शकता. आता आधार आहे, आधार कार्डचा नंबर पण आहे 722623481772. ठीक आहे, त्यानंतर टाकून दिलं आपण आधार कार्ड. आता काय म्हटलं, काइंडली इंडिकेट द मीडियम ऑफ पेपर, हाऊ यू वुड लाईक टू पेपर टू प्रेझेंटेड टू यू. पेपर कोणत्या पद्धतीत पाहिजे तुम्हाला, इंग्लिश आणि हिंदी पाहिजे, इंग्लिश आणि मराठी पाहिजे, काही इंग्लिश आणि कोकणी पाहिजे. तर कोकणीचा आपला संबंध नसल्यामुळे आपण इथे इंग्लिश आणि मराठी केलं. जन्मतारीख सांगा म्हटले. 25 मे 1990. वा, ही जन्मतारीख आहे आपण इथे घेतली. मेल कॅन्डिडेट आहे, त्यांना ट्विन ब्रदर सिस्टर आहे का म्हटलं. ट्विन म्हणजे आपण म्हणतो ट्विन्स झाले म्हणून, जुळे झाले, तर जुळे जर असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो, त्यांना नाही आहे. जेंडर फॉर द ट्विन्स, आता नाही आहे म्हटल्यावर इथे खाली जेंडर क्लिक करायची गरजच पडत नाही. ठीक आहे, मॅरिड आहे का अनमॅरिड, नेम ऑफ द ट्विन म्हटलं ते बी टाका म्हटलं तर ते टाकायची गरज नाही. मॅरिड आहे का अनमॅरिड आहे, तर अनमॅरिड आहे. फादर्स नेम टाका, बरोबर ना. आईचं नाव, स्पाऊसचं आता इथं लग्नच केलं नाही म्हटल्यावर स्पाऊसचं नाव ते विचारणार नाही. ॲड्रेस, ॲट पोस्ट त्रिकोळी, तालुका उमरगा. त्रिकोळी बरोबर आहे. एक सेकंड, तालुका उमरगा, डिस्ट उस्मानाबाद. बरोबर आहे स्पेलिंग, उस्मानाबाद. ठीक आहे, आता इथं स्टेट महाराष्ट्र घ्यावं लागेल आपल्याला. MAS दाबायचं लगेच येऊन जातं. पिन काय तुमच्या तिथे 413-606. हा पिन आहे. आता सेम ॲड्रेस टाकून देऊ आपण करस्पॉन्डंट. ठीक आहे, काही अडचण येणार नाही. एकच ॲड्रेस टाकायचा शक्यतो, परमनंट ॲड्रेस आहे हा म्हणून टाकून दिला आपण. आता इथं व्हॅलिडेट युअर डिटेल्स म्हणायचं. व्हॅलिडेट म्हणजे याच्यामध्ये काही राहिलं असेल तर ते एरर दाखवणार तुम्हाला त्या ठिकाणी, पण आपलं आपण भरलाच फॉर्म असा की त्यामध्ये कुठेही एरर राहिलेला नाही. आता आपण क्वालिफिकेशनकडे आलो. आता क्वालिफिकेशनमध्ये सर सायन्समध्ये डिग्री झालेली, डिग्री कशात झाली ते टाकायचं. डे ऑफ पासिंग माहिती आहे का आपल्याला, तर नसेल तर आपलं सर्टिफिकेट घेऊन ठेवायचं समजा सोबत. त्याच्या लास्ट कॉर्नरला खाली डे ऑफ पासिंग किंवा डिग्री सर्टिफिकेटवरती लास्ट किंवा मार्कशीटवरती लास्टला डे दिलेली असते, डेट, ती डेट इथं मेन्शन करायची. 17 मे. आता आकाश सरांची सायन्स आहे, टॅब खालीवर घ्यायची नाही. 17 मे 2011. वा, पर्सेंटेज 68.38 आणि फर्स्ट क्लास. पोस्ट ग्रॅज्युएशन MSc कम्प्युटर सायन्स SCIENCE. कधी पास झाले? 17 जून 2013. पर्सेंटेज 70. हे बरोबर टाकायचं बरं का पर्सेंटेज. फर्स्ट क्लास. प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय टाकायचं. डू यू हॅव कम्प्युटर नॉलेज म्हटलं तर डिग्रीज आणि PG त्यांचं दोन्ही त्यातून झालेलं आहे. बरोबर. ओरॅकल झालेलं आहे. बरोबर आहे का स्पेलिंग? ORACL नाही, डिटेल कम्प्युटर नॉलेज म्हटलं ना, तर तुम्ही इथे MSCIT टाकू. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं फक्त काय टाका, MSCIT टाकून द्या तुमचं जर काही झालेलं नसेल तर. तुमचं झालं का MSCIT? RDBMS.
BMS का RD हम्म, BMS BMS थोडं फोन घेऊ काय म्हणतो बघा. ठीक आहे, ओरॅकल RDBMS घेतला. आता हे झाल्यानंतर याने विचारले whether local language of the state selected or studied in standard 8 or any level above standard 8 in government recognized board or education school having any certificate the effect standard 8 or level above standard 8. त्यांनी सरळ सांगितलं, एवढं वाचत बसू नका, 8वी पेक्षा जास्त म्हणजे 9वी 10वी 11वी 12वीला तुम्ही मराठी लोकल लँग्वेज जी आहे स्टेट बोर्डाची ती तुम्ही शिकलेले आहेत का, तर यस तर इथं हो म्हणायचं. जर तुमच्या 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवर मराठी नसेल तर इथं नो करावं लागेल. मग 9वीला तुम्ही शिकलेले असताल, मग त्याची मार्कशीट तुम्हाला दाखवावं लागेल त्यांना नंतर. त्याच्यामुळं 9वीला जर शिकलेले असेल, 8वीच्या वरती म्हटलंय त्याने, मग 9वीला जर शिकलेले असेल तर 9वीचं टाका, काय विचारणार, 9वीला जर शिकलेलं असेल तर 9वीचं टाका, 10वीला शिकले असेल तर 10वीचं टाका, 12वीला असेल तर 12वीचं यस म्हणायचं आणि तिथं लिहून टाकायचं. ठीक आहे. आणि कंपल्सरी नो म्हटलं तर यू आर नॉट इलिजिबल म्हणाल ते बघायचं काय एकदा. हे बघा, जर नो म्हटलं LPT घेतील ते, नॉट इलिजिबल नाही म्हणणार आहे सध्या. नंबर ऑफ एम्प्लॉयर, तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे का म्हटलंय प्रेझेंटली वर्किंग, तर एक्सपिरियन्स आपण इथं नो करून टाकू. प्रेझेंटली वर्किंग नो म्हटलं मी, तुम्हाला असेल तर तुम्ही टाकू शकता. सर्टिफिकेट पाहिजे इथे दिलंय फॉर सेफ्टी वेबलिंग कॅन्डिडेट प्री एक्झाम ट्रेनिंग. आता SC ST मध्ये प्री एक्झाम ट्रेनिंग भेटते, मी ते यस केलंय. जायचं की नाही ते तुम्ही नंतर ठरवू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही की असं कंपल्सरी जायलाच पाहिजे. आता आपल्याला मला वाटतं पुण्याचं असेल बरोबर का, प्री एक्झाम ट्रेनिंग दिलं नाही सर यांनी आपल्याला, नागपूरला दिलं वाटतं, नागपूर, हैदराबाद, रोहतक, लुधियाना, महाराष्ट्र करा ना, महाराष्ट्राचं टाकलेलं आहे ना, सगळं दिलंय त्यांनी. नागपूरला आहे फक्त, महाराष्ट्रात फक्त नागपूरला आहे, दुसरं कुठंच नाही आहे. वेदर प्रोजेक्शन डिटेन्शन फॉर कन्व्हिक्शन सेंटेन्स, तुमच्या विरुद्ध एखादी केस आहे का म्हटलंय कोर्टामध्ये, असेल तर त्याचं तुम्ही इथं लिहा म्हटलंय. नाही आहे म्हणून इथं आपण नो केलं. आता लँग्वेज कोणकोणत्या येते, तर आपली पहिली मराठी आपल्याला येते बरोबर, टॅब दाबून येते, रीड राईट स्पीक. हिंदी येते, याला पण टॅब दाबून आपण पुढे पुढे घेऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटी इंग्लिश येते, म्हणून इंग्लिश पण आपण इथं. डेट ऑफ पासिंग 17 नाही 14. ठीक आहे. आता डेट ऑफ पासिंग सरांचं थोडं चुकलं होतं म्हणून आपण परत वरती आलो. 17च्या जागेवर किती येतं, 14. खाली पण 14 मे आणि 14 जून बरोबर आहे का. ठीक आहे, असं चुका होऊन द्यायच्या नाही, प्रॉपर फॉर्म भरायचा. पुन्हा एकदा व्हॅलिडेट केलं बघा, आता व्हॅलिडेट सक्सेसफुल येणार आहे कारण आपण 1 to 1 कॉलम भरले. जर आपण एखादा कॉलम सोडला असता तर तिथे त्यांनी स्टार मार्क करून किंवा लाल आपल्याला एरर दाखवला असता. आता प्रिफरन्स सुरुवातीला नेहमी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा द्यायचा आणि नंतर विदर्भ कोकणचा द्यायचा आणि मग पुन्हा सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं. आता हा आपला पूर्ण फॉर्म भरून झालेला आहे. हा पूर्ण फॉर्म एकदा वाचून घ्यायचा. स्पेलिंगमध्ये काही चुकलं का, कुठं कास्ट आपली काही खालीवर एखाद्या वेळेस काय होत असतं, आपण भरताना जरी SC टाकलं तर एखाद्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला डाऊन ॲरो किंवा अप ॲरो टाकला तर ते, किंवा राईट लेफ्ट कोणताही तुम्ही ॲरो टाकला तर त्या केसमध्ये ते कमी जास्त होऊ शकतं. म्हणून हे पूर्ण एकदा वाचून घ्यायचं. हे काय लिहिलं, नो लिहिलं, मग काय नो बरोबर आहे का. आता इथं हिंदू टाकलंय तर बरोबर आहे का, मायनॉरिटी नो लिहिलंय, आपण एक्स सर्व्हिसमॅन नो लिहिलंय, मग हे बरोबर आहे का. फक्त एकदा बघायचं. RRB दिल्या का, दिल त्या मागच्या 4. इंडियन सिटीजनशिप लातूर सेंटर घेतलं प्रीचं, मेन्सचं पुणे घेतलं, यस. आधार कार्ड नंबर बरोबर आहे का, इंग्लिश मराठी आपण पेपर घेतलाय तो बरोबर आहे का, फीस अनपेड आहे. आता समजा इथं हे जन्मतारीख दिली ती बरोबर आहे का, 26/5/90, 25/5. आता 25/5/90 आहे, इथं आलं 26. मग आता हे एक एरर आला, ठीक आहे, याला बघू आपण. आता हे खालचं दिगंबर लता अनमॅरिड ॲट पोस्ट त्रिकोळी 41 आलं बरोबर. ठीक आहे, हे बरोबर आहे सगळं. पोस्ट ग्रॅज्युएशन सायन्समध्ये MSc कम्प्युटर सायन्स बरोबर, सगळं बरोबर आलं का. आता हे प्रिफरन्स दिलेला आहे. आता काय झालं, कंप्लीट रजिस्ट्रेशन आपण म्हणणार नाही, आपण बॅक जाणार आहे. बॅक का गेलो आपण आणि अजून इथून एकदा बॅक जाणार आहोत. त्याचं कारण काय सांगा, तर याच्यामध्ये आपल्याला सरांची डेट ऑफ बर्थ आपल्याकडून चुकली होती.
अजून एकदा बॅक जायचं. बॅक गेल्यावर काही फरक पडणार नाही. बॅक गेलो. आता इथं आपलं पर्सनल डिटेलमध्ये खाली जन्मतारीख असेल जी 26 झालेली आपल्याकडून. पाहिजे किती होती? 25 पाहिजे होती. पुन्हा एकदा आता आपण सेव्ह अँड नेक्स्ट करत जाणार. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट आणि सेव्ह अँड नेक्स्ट. आता हा फॉर्म आला. इथं आय कन्फर्म करायचं बघा. या फोटोच्या खाली हा माझाच फोटो आहे म्हणून लय सुविधा पुरवल्यात त्यांनी. इथं ही माझीच सही आहे म्हणून परत आय कन्फर्म करायचं. बघून घ्यायची सही तुमचीच आहे का. त्यानंतर इथं पण हे 3 आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतं. आय ॲग्री जे असेल ते. आणि GNT85 हे तिथं दिलेलं आहे त्यांनी. ते कॅप्चा आपण टाकला आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन केलं. एकदा कंप्लीट केल्यानंतर इथं सांगितलं आहे त्यांनी की कुठलंही तुम्हाला चेंजेस करता येणार नाही. मला वाटतं आपल्याकडून काहीतरी राहिलेलं आहे. प्लीज check I confirm that my name filled in the application and exactly matches in the name ID proof. There is a changes in my name. I will bring documentary proof. काय? क्लिक करा तुम्ही. ओके करा. मला इथं बघा 3 ऑप्शन आहेत. हे 2 ऑप्शन आहेत ना, दोघांपैकी एक ऑप्शन क्लिक करायचं. काय काय? आय कन्फर्म दॅट माय नेम. हां सॉरी, इथं 2 नाही करायचं. इथं काय आय ॲग्री केलं आपण बरोबर. आय कन्फर्म that my name as filled me in the application form exactly matches with the name of ID proof. There is change in my name. I will bring documentary proof the same at the time. आता इथं कसं 2 केलं, त्या 3च्या 3 आपण ॲग्री केले होते. सॉरी बरं का, 3च्या 3 आपण ह्या कॉर्नरचे ॲग्री केले होते. तुम्हाला दिसत असेल ह्या 3च्या 3 इथले. ते 3च्या 3 नाही करायचे. यातलं फक्त पहिलं आणि दुसरं करायचं. जर तुमच्या डॉक्युमेंटवर सेम नाव असेल तर ते पहिलं आणि दुसरं करायचं. इथं मग तिसरं जे आहे ते कशासाठी आहे की जर तुमच्या नावात चेंज असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करा. दुसऱ्यावरती क्लिक करू नका. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. म्हणून आपला हे फॉर्म पुढे जात नव्हता. आता ओके केलं. ऑन कम्प्लीट रजिस्ट्रेशन नो चेंजेस म्हटले. ऑफ डेटा ऑलरेडी इंटरनेट विल बी परमिटेड म्हटलं. 2दा विचारते त्यांनी कन्फर्म करू का म्हणून. आता त्यांनी कन्फर्म केला. तर लेफ्ट थंब इम्प्रेशन करायचं आपल्याला. डाव्या हाताचा अंगठा आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये थंब इम्प्रेशन ते आपल्याला अपलोड करायचं आहे. तर हे अपलोड करत असताना काय करायचं बघा. ह्यावेळेस कसं गोल्डन अपलोड सेम फॉर्म सगळे बरं का. पीओचा बी सेमच आहे. आता सरांनी मला पाठवलंय समजा थंब पाठवलंय का. आता हे डिक्लेरेशन बघा. मी तुम्हाला डिक्लेरेशन पण एडिट करून दाखवतो. काळ्या पेनने डिक्लेरेशन लिहायचं. मी कालच्या लाईव्ह लेक्चरमध्ये सांगितलं होतं डिक्लेरेशन नेमकं काय आहे ते. आणि डाव्या हाताचा अंगठ्याचं थंब इम्प्रेशन घ्यायचं आहे. आता बघा 1 सेकंद. आता हा फॉर्म आपण आता इथं हे जो मेल ओपन केला होता त्याच्यावरून मी ते डिक्लेरेशन लिहिलं होतं एका ब्लँक पेजवरती. वहीवर लिहायचं नाही. वहीवर रेष असेल तर लिहायचं नाही. ब्लँक पांढऱ्या पेजवर लिहायचं. आणि आता हे मी तुम्हाला दाखवतो एडिट कसं करायचं आहे. आता डिक्लेरेशन जे आहे ते 50 ते 100 मध्ये पाहिजे आपल्याला. आता हे सरांनी इथं ब्ल्यू पेननं लिहिलेलं आहे पण ब्लॅक पेन पाहिजे. आम्ही हे अपलोड करणार नाही, दुसरं अपलोड करणार आहे. याला पुन्हा तसंच करायचं. सिलेक्टवर जाऊन आपलं जेवढं डिक्लेरेशन आपण लिहिलेलं आहे तेवढंच फक्त क्रॉप करायचं. Ctrl+X दाबून. हे केल्यानंतर पुन्हा न्यूवर जायचं. आता हे होतं 3.2 MBचं. आता आपल्याला KB मध्ये करायचं आहे फक्त बरोबर. आता हे आपलं डिक्लेरेशन आहे बघा. मी फक्त एवढं डिक्लेरेशन घेतलं. तुम्हाला दिसत असेल इथं. आता याला काय करायचं फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज म्हणायचं. JPG सेव्ह करायचं. ठीक आहे, JPG सेव्ह करून इथं मी डेमो डिक्लेरेशन लिहितो. स्पेस ठेवायचा नाही बरं याच्यात. JPEG फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलं. आता हे 915 मध्ये झालंय. मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी केलं होतं. आता 915 आहे पण आपल्याला पाहिजे 50 ते 100. मग याला मी 20 करतो. 20% केलं तर मला वाटतं 18-20 होऊ शकतं. म्हणून 20% केलं तर हे 68 झालं बघा. ठीक आहे, आता 68 झालं तर आपल्याला पाहिजे किती होतं 50 ते 100. मग हे ओके आहे ना. आता हे एवढं बारकं दिसायला बऱ्याच जण म्हणतील पण मी तर पर्सेंटेज कमी केलेलं आहे.
ॲक्च्युली हे असं दिसल, म्हणजे क्लिअर दिसल. ठीक आहे. मग आता हे डिक्लेरेशन झालं, थंबचं पाठवलं, डिक्लेरेशन हेच करायचं अपलोड. काम करा. थंब कुठे? काम दिला ना. एक सेकंड. हां नाही ना आला. ह्याच्यामध्ये बघा ते त्या फोटो सिग्नेचर अजून एक ते डिक्लेरेशन होता ना, डिक्लेरेशन कसं सांगा. नाही ना, हे काय डिक्लेरेशन. ठीक आहे. थंबचं सुद्धा तुम्ही असंच करून घ्यायचंय. सिलेक्ट करायचं, त्यामध्ये तेवढा थंब बघायचा जेवढा दिलेला आहे तेवढा ॲक्च्युली. ठीक आहे. आणि तो अपलोड करून तुमचं आहे का आता दोन्ही ऑलरेडी रेडी आहे का चांगलं प्रॉपर. दोन्ही एडिट करून, जसं आता आपण एडिट केले 3, तसं चौथंही एडिट करायचं. थंब मात्र 20 ते 50 KB मध्ये पाहिजे असतो. आणि मग पुन्हा आता हे अपलोड करून, खूप सोपं आहे फॉर्म भरणं. ठीक आहे. आता इथे हे झाल्यानंतर हा कॅप्चा टाकायचा, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. आहे का नाही तुमच्याकडे? एडिट केलं असेल ना जुनं थंब आहे ते. नाही का? ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, तर हे थंब आणि डिक्लेरेशन अपलोड केल्यानंतर हा आपला कॅप्चा टाकायचा. आणि पेमेंट तुम्ही डायरेक्टली तुम्ही एकतर आम्ही बघतो डायरेक्ट होतं का, पेमेंटवरती जाता येतं का. सरांचं थंब आणि ते येत आहे म्हणे, लय लांबून यायला वाटतं चालत. जुना आहे ना, डिक्लेरेशनच्या वेळेस चेंजेस केले नाही. यावेळेस चेंजेस नाही, मागच्या SBIच्या वेळेस चेंजेस केले होते. हे थंब तुझाच आहे का? तुमचाच आहे का थंब? आता हा थंब पण मोठा आहे बघा, 2.7 MBचा आहे हा थंब. तर आपल्याला याला एडिट करावं लागेल परत एकदा. मग आता एडिट करत असताना बघा, मी याला एडिट करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता हा थंब आहे, याची साईज पुन्हा एकदा खूप मोठी आहे. आपल्याला फक्त थंब घ्यायचा आहे. मग आपण काय करू, थंबला सिलेक्ट करू. इथं तेव्हा थंबला सिलेक्ट केलं, Ctrl+X केलं, फाईलमध्ये गेलो, पुन्हा न्यूमध्ये गेलो. आता 4 फोटो होतात, त्याच्यामध्ये तुम्ही शिकून जायला पाहिजे. आता हा खूप मोठा झाला, याला आपण रोटेट करू अगोदर. सॉरी, रिसाईज नाही, अगोदर रोटेट करावं लागेल. 90च्या अँगलमध्ये मी याला रोटेट करून घेतो. ठीक आहे. आता रोटेट केला. हा पण थोडा खराब आलेला आहे थंब, एवढा खराब थंब चालत नाही ॲक्च्युली. दुसरा थंब आम्ही भरतो नंतर. हे बघा, याला डोंट सेव्ह म्हटलं, व्ही केलं. सेम आहे, आपली प्रोसेस सेमच आहे. डिक्लेरेशन आणि हे सेव्ह झाले की मग पेमेंट तुम्ही डायरेक्ट करू शकता. एक तर UPI थ्रू डायरेक्ट जायचं आणि स्कॅन करायचं कोड. जसं तुम्ही शॉप इकडं तिकडं जाऊन शॉपमध्ये जाऊन स्कॅन करता, तसं त्याला स्कॅनच करायचं डायरेक्ट, म्हणजे लगेच पेमेंट पण होऊन जातं. आकडे टाकत बसायची गरज नाही, काही नाही. नाहीतर मग डेबिट कार्डवरून पण करू शकता तुम्ही. आता बघा, हे 193 झालं आहे, मला थोडा कमी पाहिजे म्हणून मी याला 40% मध्ये केलं तर हे जास्त तसं राहतो. तुम्ही पिक्सलमध्ये केलं ना तर हे मोठा होईल खाली असा आणि लांबी कमी होईल, मग ते चालणार नाही. आता 32चा झाला, मग 32चा झाला. आता हा अपलोड करू शकतो मी डायरेक्टली. तर ह्या पद्धतीने हे फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत. आता पेमेंटचा वगैरे पार्ट जो आहे तो तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट करून पेमेंटचा पार्ट करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.